इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले। राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकावी लागणार आहे। अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा मराठी आणि इंग्रजी अशा 3 भाषा असणार आहेत। जून पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासून अंमलबजावणी होणार आहे आणि नव्या शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमात भाषा संवर्धनाला विशेष महत्त्व देण्यात आले असून इयत्ता पहिली ते पाचवी मध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी या 3 भाषा सक्तीच्या असतील। राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने पायाभूत स्तरासाठीचा आणि शालेय स्तरासाठीचा असे राज्य अभ्यासक्रम आराखडे तयार केलेत। शालेय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीने या दोन्ही आराखड्यांना मान्यता दिली आहे आणि त्यानंतर आता शालेय शिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केला आहे। आता जाणीवपूर्वक हिंदी भाषा ही जी सक्तीची करतायत, मला वाटतं हे धोरण चुकीचं आहे। तुम्हाला 2 भाषा सक्तीच्या असू शकतात, एक तुम्ही ज्या माध्यमातून शिकता आहात ती भाषा आणि दुसरी इथली महाराष्ट्रात असेल तर मराठी, कर्नाटकमध्ये असेल तर कन्नड, गुजरातमध्ये असेल तर गुजराती आणि उत्तर प्रदेशमध्ये असेल तर हिंदी। त्यामुळे ज्या 22 भाषांना मान्यता मिळालेली आहे त्या 22 भाषांपैकी एक भाषा हिंदी आहे। ही राज्यभाषा नाही, ही नॅशनल लँग्वेज नाही। मराठी भाषा ही अनिवार्य असली पाहिजे, हिंदीची सक्ती होता कामा नये, कारण 22 भाषांपैकी एक भाषा हिंदी आहे। जर तुम्ही भाषावार प्रांतरचना केलेली आहे तर प्रत्येक राज्याची एक भाषा आहे। जर मला शिकायचीच आहे, उद्या मला गुजराती शिकायची असेल, उद्या मला कन्नड शिकायची असेल, मला तामिळ शिकायची असेल, तर मी हिंदीच का शिकावी? तुम्ही तिसरी भाषा सक्तीची करू नका, त्याच्यात चॉईस द्या तुम्ही की तुम्हाला या देशातल्या अन्य कुठल्या राज्याची भाषा शिकायची असेल तर तुम्ही शिकू शकता, हिंदीच का?